सध्या युती आघाडीवरून मोठं राजकारण सुरू आहे। आज काँग्रेसने वंचित बरोबर आघाडी घोषित केली असून दोन बंधूंनी त्यांची अधिकृत युती अगोदरच घोषित केली होती। महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी पक्षीय बळाबळ पहिल्यापेक्षा खूप वेगळं झालंय। शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहेत, दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत। म्हणजे मागील राजकारणापेक्षा आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन ताकदीचे वेगळे सत्ताधारी पक्ष तयार झालेत आणि ते त्यांचे निवडणुका लढवत आहेत आणि त्यातही युत्या आघाड्या सुरूच आहेत। पण यातच जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतके पक्ष बदललेत, पक्ष फुटलेत, युती आघाडी होत आहेत, मग नेमकी मुंबई राखणार तरी कोण? तर याचाच एक भन्नाट फॉर्म्युला मी तुमच्या समोर घेऊन आलोय आणि तो फॉर्म्युला म्हणजे मतदार राजा ज्याला 30% मतं देणार तोच पक्ष मुंबईचा राजा होणार। नेमका हा विषय काय आहे, मुंबईतील हे 30% मताचं गणित काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मुंबईमध्ये मतविभाजनाचा फटका टाळण्यासाठी सर्वच पक्ष भरपूर प्रयत्न करतायत। जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्धव ठाकरे राज ठाकरेंबरोबर आघाडी मुंबईसाठी करतायत, त्यात शरद पवारांना घ्यायचं की नाही यावर देखील चर्चा सुरूच आहे। परत आजच कन्फर्म झालंय की काँग्रेस वंचित बरोबर युती करते, भाजप शिंदे सेनेबरोबर मुंबई लढवणार हे त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं। फक्त अजितदादांचा पक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर लढाई लढत असेल तर आम्ही त्यांना आमच्या महायुतीमध्ये मुंबईमध्ये तरी सोबत घेणार नाही, हे भाजप म्हटलेलं आणि ते तसंच करतंय, कारण की राष्ट्रवादी स्वबळावर लढते आणि नवाब मलिक यांच्याच नेतृत्वात लढते। पण मंडळी, कुणीही कितीही युती केली आणि या युतीमुळे कुणाकडे सत्ता जाईल, नेमकं मुंबई कोण राखेल, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एक गोष्ट आपण क्लिअर ठेवली पाहिजे, मुंबई महापालिका निवडणुकीचा इतिहास आहे, आतापर्यंत कुठल्याच पक्षाला 30%हून अधिक मतं मिळाली नाहीयेत। त्यामुळे मुंबईचा किंग तोच पक्ष असेल ज्याला 30% मतं मिळतील। आता हे 30%चं नेमकं राजकारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। 30% हे गणित मांडताना आपण 2017ची आकडेवारी पाहूया, कारण 2017ला स्वबळावर निवडणुका झाल्या होत्या, त्यामुळे हे आकडे प्रत्येक पक्षाची खरी ताकद दाखवतात। तर 2017ला शिवसेना स्वबळावर लढली आणि तिला सर्वाधिक 28.29% मतदारांनी एक कौल दिला। या आकडेवारीकडे पाहिलं तर लगेच लक्षात येईल, शिवसेनेला सर्वाधिक मतं मिळाली असून त्यांना त्यावेळेला 84 जागांसह नंबर 1चा पक्ष एक स्थान मिळाले त्यांना। दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि मग आहे शेवटी मनसे। पण यंदाच्या निवडणुकीचा विचार करता ही गणितं पूर्णपणे बिघडून गेले। शिवसेनेचे दोन भाग झाले, त्यामुळे त्या 28% मधले ठाकरेंच्या पाठीशी किती मतदार उभे राहत आहेत आणि शिंदेना किती साथ देत आहेत यावर समीकरण असणार आहे। त्यामुळे या 28%ची फूट होते का हे आपल्याला पाहावं लागेल। पण दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती ही यातला एक महत्वाचा फॅक्टर आहेच। मुंबईत ठाकरे बंधूंचा करिश्मा चालला तर शिवसेना, युबीटी आणि मनसे यांनी मिळून जर 30%च्या वर मतं खेचली तर मुंबईवर ठाकरे ब्रँडची सत्ता स्थापन करायला काहीच अडचण होणार नाही। पण दुसरीकडे त्यांना कडवं आव्हान आहे ते भाजपचं, कारण की त्याच 2017च्या आकडेवारीनुसार जेव्हा भाजप एकटा लढलेलं तेव्हा भाजपने शिवसेनेपेक्षा केवळ 1% मतं कमी मिळवली होती, त्यांना 27% मतं होती। आणि यात देखील भाजपला ऍडव्हान्टेज आहे की त्यांचा पक्ष फुटलेला नाहीये। आणि अजून एक ऍडव्हान्टेज म्हणजे देशांपासून राज्यामध्ये आणि अगदी आता झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ही भाजपची सत्ता राहिली आहे। त्यामुळे भाजपचं मुंबई काबीज करण्याचं स्वप्नही 30% मतं प्रत्यक्षात उतरवू शकतात। आता तुलनात्मक दृष्ट्या अजून एका तक्त्यावर आपण नजर टाकूया, ज्यात 2002 पासूनची आकडेवारी आहे। मतदारांच्या कौलनुसार अविभाजित शिवसेनेने अधिक जागा जिंकत मुंबईवर पहिल्यापासून वर्चस्व ठेवलं आहे। गेल्या चार निवडणुकांची आकडेवारी पाहता 2002 पासून शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसतंय। 2002 मध्ये शिवसेनेला 28.10% मतं मिळाली आणि 10 वर्षानंतरही या मतांच्या टक्केवारीत फारसा बदल न होता
2017 मध्ये शिवसेनेला 28.29% मतं मिळाली आहेत. फक्त मधल्या दोन निवडणुकीत म्हणजे 2007 आणि 2012च्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी फक्त आपल्याला घटलेली दिसते. 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेने युती तोडली. स्वबळावर या निवडणुका लढूनही एकाही पक्षाला 30% मतं मिळवता आली नाही. सध्या मुंबईच्या प्रत्येक भागात निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाणार आहे. व्यावसायिक, नोकरदार तसेच विविध आर्थिक स्तरात विखुरलेल्या या मुंबईने आतापर्यंत मुंबईत कधीच एकाच पक्षाला बहुमत दिलेलं नाहीये. त्यामुळे आगामी युतीमधील मतांच्या टक्केवारीमुळे झालेला बदल देखील अनेक प्रभागांमधील निकाल बदलू शकणार आहे. म्हटलं जातंय शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतला पारंपरिक मतदार एक विभागला गेलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पारंपरिक मतदार पुन्हा खेचण्यासाठी मनसेच्या युतीची गरज होती. आणि म्हणूनच व्हिडिओच्या शेवटी काय तर मुंबई महापालिका निवडणुकांच्या इतिहासात युती आघाडींमध्ये बेरीज वजाबाकीच्या समीकरणात कोणत्या पक्षाला किंवा युतीला 30% वर मते मिळाली तरच मुंबई महापालिकेत आपल्या आपल्या पक्षाचं वर्चस्व ठेवता येणार आहे. मात्र तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि या दोन ठाकरे बंधूंच्या युतीमुळे 30% मतदान पार होणार का हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.